आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। माजी कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा माजी पालकमंत्री सांगली जिल्हा आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आणि सुमन सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री तनुबाई दगडू खाडे स्कूलच्या वतीने मिरजेत MTDK मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री माधवी निमकर या उपस्थित होत्या। यावेळी शेकडो स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता। यावेळी माजी कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा माजी पालकमंत्री सांगली जिल्हा आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आणि सुमन सुरेशभाऊ खाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। या स्पर्धेचे आयोजन मिरजेतील मातोश्री तनुबाई दगडू खाडे स्कूलच्या CEO स्वाती खाडे यांनी केले होते। या मॅरेथॉन स्पर्धेत अबालवृद्धांनी सहभाग घेतला होता, तर 10 किलोमीटर, 6 किलोमीटर, 3 किलोमीटर या अंतराची मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली। माजी कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा माजी पालकमंत्री सांगली जिल्हा आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या मिरजमधील सर्वात मोठ्या रनिंग कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती होती। ही स्पर्धा केवळ धावण्यापुरती मर्यादित नव्हती, तर ती आरोग्य, एकजूट आणि सामाजिक जागृतीचं प्रतीक होती। तरुणाईमध्ये फिटनेसबाबतची जागरूकता वाढवणं आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी प्रेरणा देणं हेच या उपक्रमाचं खऱ्या अर्थानं यश आहे। अशा सकारात्मक उपक्रमांमधून समाज घडतो, प्रेरणा निर्माण होते आणि आरोग्याकडे गांभीर्याने पाहिलं जातं। मिरज परिसरातील तरुणांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या स्पर्धेला खरी ऊर्जा दिली। या प्रसंगी सहभागी सर्व खेळाडूंना तरुणाईला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। अभिनेत्री माधवी निमकर यांनी देखील या प्रसंगी उत्तम आरोग्याचे कानमंत्र सर्वांना दिले, जे महत्त्वपूर्ण होते। या महत्त्वपूर्ण उपक्रमाची यशस्वी आयोजनासाठी MTDKच्या मुख्य स्वाती खाडे व टीमचे कौतुक करावे तितके कमी आहे। नमस्कार, मी माधवी निमकर। आज अतिशय सुंदर आणि अप्रतिम उपक्रमासाठी मी मिरजमध्ये आलेले आहे। आपल्या सगळ्यांचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ यांचे आज वाढदिवस आहे त्यांचा, आणि त्या निमित्ताने खूप उत्तम अशी सुरुवात झालेली आहे। आणि हा कार्यक्रम आगळा वेगळा आयोजित करण्यात आलेला आहे, त्याचा आनंदच वेगळा आहे। कारण की हा नॉर्मली सगळे कार्यक्रम आता संध्याकाळी वगैरे असे असतात, कारण की आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा होय 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 पण आजचा हा जो कार्यक्रम आहे तो मला असं वाटतं मॅरेथॉनचा हा सुरुवातच वेगळ्या पद्धतीने आणि हेल्थच्या दृष्टिकोनातून चांगली पॉझिटिव्ह झालेली आहे। तर खूप बरं वाटतं आहे। आणि ह्या कार्यक्रमासाठी या निमित्ताने मला इथे बोलावण्यात आलं, त्याबद्दल आभार मानायचे। खूप बरं वाटतं आहे। आणि अर्थातच मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यातून बाहेर पडून आज मिरजसारख्या ठिकाणी इतक्या सुंदर शहरामधून आलेले आहेत। शांतता आणि अतिशय हेल्दी वातावरणात असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण की ती रोजची दगदग धावपळ असते आमची, पण इथे आल्यानंतर खूप आपलंसं आणि रिलॅक्स वाटतं आहे, मला खूप बरं वाटतं आहे। त्यामुळे थँक्यू सो मच आज माझी ही सकाळ सुंदर गेल्याबद्दल। तसं तर रोज आमचं सकाळी उठून थोडा योगा, परत जायचं आहे, शूटिंगला यायचं आहे, पण मला असं वाटतं की कुठेतरी असा ब्रेक पाहिजे। आणि दादांमुळेच किंवा आपण म्हणू शकतो की अशा उपक्रमांमुळेच आपल्याला इंटरॅक्ट करता येतं प्रेक्षकांसोबत, आपल्याला भेटता येतं सगळ्यांना, आणि काही ना काहीतरी इन्स्पिरेशनल आपण घेऊन जात असतो। खूप बरं वाटतं। थँक्यू सो मच। पुन्हा एकदा दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दादांचं। मला असं वाटतं की मगाशीही म्हणाले की त्यांची कारकीर्द मी काय बोलून दाखवणार। मला असं वाटतं की प्रत्येक मदतीच्या ठिकाणी दादा इतके खंबीरपणे उभे आहेत हे मी ऐकलं आहे, आणि मला दादांबद्दल खूप आजपर्यंत ऐकिवात आलेलं आहे। जसं की दादा म्हणजे कुठल्याही वयोगटातली व्यक्ती असो, लहान असो, वयातली असो, माता असो, जिथे गरज पडेल तिथे दादा खंबीरपणे उभे असतात। 5 वेळा आमदार। मला असं वाटतं की ना दादा हे ना ॲक्च्युली तुम्ही 5 वेळा आमदार झालात याचाच अर्थ मला असं वाटतं की दादा तुमच्यावरती लोकांचा एवढा विश्वास आहे आणि लोकांना एवढा आधार आहे तुमचा, की तो आधारच म्हणजे आपण म्हणतो ना मायबाप, जसं आपण म्हणतो ना की गाभाळ असते रे, चल आपल्या पाठीशी कोण ना कोणतरी बदलून आहे, उभा आहे। उद्या काही पटकन मला प्रॉब्लेम आला तर दादा मला नक्कीच सांगेल की हा विश्वासच मला असं वाटतं म्हणून तुम्ही 5 वेळा आमदार आहात। आणि मला असं वाटतं हा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर कोणीही पुढे अगदीच आरामात जाऊ शकतं, आणि आईवडिलांसारखी सावली असल्याचा एक भास आपल्या सतत पाठीशी असेल। मला असं वाटतं की आपण थांबूच शकत नाही, म्हणूनच यासाठी दादांचे एक वेगळ्या पद्धतीने सगळ्यांकडून आभार आणि पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा।
असेच कायम पाठीशी राहा. तुमचा आशीर्वाद कायम असेल आम्हा सगळ्यांच्या पाठीशी. मी स्वाती खाडे, अध्यक्ष मातोश्री तानुबाई दगडू खाडे शैक्षणिक स्कूल. आपले लाडके भाऊ यांची शाळा आहे ही, आणि आज आपल्या लाडक्या भाऊंचा 3 वर्ष झालं आम्ही MTDK रनचा कार्यक्रम करतोय. आणि ह्या वर्षी आम्ही भाऊंचा थोडा स्पोर्टी ढंगामध्ये बड्डे विशेष द्यायचं डोक्यात आलं माझ्या आणि माझ्या स्टाफचं. त्यामुळे हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस झाला असं वाटतंय. फिट मिरज हेल्दी मिरज सर ह्या संकल्पनेतून आम्ही हा MTDK रन ह्या वर्षी घेतलेला, आणि तो खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात साजरा झाला असं म्हणायला हरकत नाही. तशाच माझ्या आई म्हणजे सुमनताई खाडे ह्यांचासुद्धा आज बड्डे आहे, आणि त्याही आज इथं उपस्थित आहेत. आणि ह्या दोघांची साथ मला खूप महत्त्वाची आहे माझ्या शैक्षणिक कार्यामध्ये पुढं जाण्यासाठी. आणि ह्यांच्या साथीमुळे आजपर्यंत जे पण झाले मातोश्री तानुबाई दगडू खाडेचं नाव लौकिकाला आले हे ह्यांच्याच आशीर्वादामुळे. आणि ह्यांना खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि आज ह्या ताई आलेत आणि आमच्या ह्या MTDK रनमध्ये त्यांनी खूप चांगलं योगदान दिलं आहे, आणि ह्यांच्यामुळे जे अट्रॅक्शन झाले ते तुम्ही सगळे मला खूप मजा आली आणि फॅमिलीच वाटली मला हो. आणि हे मगाशी आल्यानंतर हे म्हणाले सुद्धा की खूप वर्षांनी हे आल्या, त्यामुळं त्यांनाही एक आनंद आहे आणि आम्हा सगळ्यांना बघण्यामध्येही आनंद. आणि ह्या इतक्या फिट आहेत आणि त्या पळताना बघून पण आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटलं. माझा स्टाफ पण ह्याच्यामध्ये खूप मेहनत करते, त्यामुळे माझ्या स्टाफची खूप